गेल्या 2 दिवसापासून संजय राऊतनी जेलमध्ये लिहिलेल्या पुस्तकाच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या बातम्या आणि वेगवेगळे दावे त्यांच्याकडून केले जात आहेत. खरं तर त्या बातम्यामध्ये काही तथ्य नाही, परंतु आपल्याला इतरांसमोर प्रेझेंट करण्यासाठी एक बेबनाव कसा तयार केला पाहिजे, पिक्चर कसा तयार केला पाहिजे. कालही मी बोललो, स्क्रिप्ट स्वतःच लिहायची, प्रश्नही आपले उत्तरही आपले, या माध्यमातून त्यांनी काल सगळे गौप्यस्फोट ज्याला म्हणतात ते करायचा प्रयत्न केला आहे. आज संध्याकाळी सुद्धा काही बडबड करेल, उद्याही करेल. एक त्याला एखाद्या गोष्टीचा लांबपर्यंत कसं घेऊन जायचा याचा चांगला अनुभव आहे. परंतु खोटं बोल पण रेटून बोल ही त्याची मानसिकता आहे आणि ती बदलणार नाही. महाराष्ट्राच्या प्रत्येक जनतेला माहिती की हा खोटारडा माणूस आहे. आपलं महत्त्व वाढवण्यासाठी हा कोणत्याही थराला जाऊ शकतो. आज जर पाहिलं तर त्याच्या या सगळ्या गोष्टीला कुठंही उभाट्यातून समर्थन कुणी देत नाही. नाही, हे घडलेलं हे आम्हालाही माहिती असं म्हणणारा एकही मायचा लाल पुढे आलेला नाही. म्हणून काल देवेंद्र फडणवीस साहेबांनी अत्यंत चांगलं वाक्य वापरलं. संजय राऊतने लिहिलेलं ते बाल वाङ्मय वाचणं इतकं आता आम्ही छोटे राहिलेले नाही. मला वाटतं ते परफेक्ट त्याला लागू होतं. आज त्यांनी सांगितलं की शिंदे साहेबांनी आम्हाला फोन केला होता आणि मी वर बोलू का. काय गरज आहे तुमच्यासाठी बोलायची? तुम्ही असे कोण आहात? कोण तुम्ही? अमित भाईचा मला फोन आला होता. अमित भाईला बोललो ये ठीक नाही आहे भाई. मग शेलारचा फोन आला होता. या सगळ्या मनगढत कहाण्या आहेत. या कहाण्यावर कोणी विश्वास ठेवायला तयार नाही. आज पुस्तक प्रकाशन काहीतरी करतायत. संध्याकाळी त्या व्यासपीठावर असलेले मान्यवर जे आहेत ते काय बोलतात हे आता आपल्याला ऐकावं लागेल. त्यांनी शिंदेचा सुद्धा उल्लेख केला की अखेरच्या आदल्या दिवशी शिंदेचा त्यांना फोन वगैरे आला होता, आवडती बोलू का आहे असं एक खुलासा करतात. मग शिंदे कशाला बोलतील? शिंदेचं त्यांचं जर एवढं शक्य असतं तर शिंदेने त्यांना अटकच होऊ दिली नसती. वर बोलू का, मग मी करू का, कशासाठी करणार ते? मुळामध्ये ज्या आरोपामध्ये हा अटक झालेला आहे पत्राचाळ प्रकरणामध्ये, त्याच्यामध्ये केलेला गैरव्यवहार हा काही केलेला लपल्या जाणार नाही आहे. आताही त्याची चौकशी चालून हे महाशय आता बेलवर बाहेर आहेत हे पहिले लक्षात घ्या. हे कधीही आतमध्ये जाऊ शकतात. म्हणून हा जो खटाटोप चालला आहे ना की मी काहीतरी हिरो बनायचा प्रयत्न जे म्हणतो ना, आपल्याला स्वतःला हिरो बनवायचं म्हणून असते, एक केविलवाना त्याचा प्रयत्न आहे. आणि मला वाटतं त्याला कोणीही दाद देणार नाही. योग्य वेळी योग्य कारवाई संजय राऊतवर जरूर होईल. आदित्य ठाकरे काल म्हटले की पुस्तक वाचणाऱ्यांना कोर्स वाचलं पाहिजे. वाचायला पाहिजे. आता त्यांच्याकडे राहिले काय? संजय राऊतचं सकाळच्या 10च्या बातम्या ऐकणं. आता त्यांनी पुस्तकच लिहिलेलं आहे, ते पुस्तक वाचा. शिवसेना प्रमुखांनी निर्माण केलेली शिवसेना आणि तुम्ही चालवत असलेली शिवसेना, तुम्ही कसली? तो संजय राऊत चालत असलेली शिवसेना ती आता एकदा तपासून पहा. मग तुम्हाला कळेल की तुमचं स्वतःचं अस्तित्व त्या संजय राऊतने हिरावून घेतलेलं आहे. काल मोर्चा काढला आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये. मोर्चाबद्दल काय प्रतिक्रिया? आदित्य ठाकरे नेहमीप्रमाणे आपल्या स्टाईलने आला. मोर्चा काढायचा, मोर्चाला जाऊन समोर जाऊन आपला पाय जाऊन इव्हिनिंग वॉक केला. परंतु एक आहे की त्याला लक्षात आलेलं आहे की आता जास्त बोलणं योग्य नाही आहे. तुम्ही पाहिलं असेल त्या भाषणामध्ये जवळपास 25 वेळेला देवेंद्र फडणवीस साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब असं त्याचं तुंतुन चालू होतं. आणि टीका कुणावर करताय? जे स्वतः काचाच्या घरात राहतात त्यांनी इतरांवर टीका करू नये. आमच्या कुठेही 48 बोगस फॅक्टऱ्या नाहीत. खोट्या फॅक्टऱ्या निर्माण करून अवाढव्य संपत्ती आमच्याकडे तुमच्यासारखी नाही. आणि म्हणून त्याची सुद्धा चौकशी चालू आहे हे त्यांनाही माहिती आहे. म्हणून जो खुद काचों के घर में रहते हैं वो दूसरे के घर पे पत्थर नहीं मारा करते.
त्यांचं मत असं होतं की इथले जे पालकमंत्री आहेत तर त्यांनी स्वतःची किती प्रगती केली बघा, 72व्या मजल्यावरती गेले किंवा 22,000 स्क्वेअर फुटाचं घर बांधलं वगैरे असं त्यांनी तुमच्यावर टीका केली. आयुष्यामध्ये घर बांधणं हे एक स्वप्न असतं. मजला कितीवर आहे, कसा आहे, तुम्ही कधीतरी मातोश्री 2 कुणाला तरी दाखवा ना. काय केलंय ना ते दाखवा तर खरं लोकांना. माझ्या घरामध्ये पत्रकार येतो, कार्यकर्ता येतो आणि माझी लिफ्ट बंद राहत नाही. माझ्या त्या बिल्डिंगला 6 लिफ्ट आहेत, म्हणून कोणती लिफ्ट बंद राहत नाही. तुम्हाला वेलकम आहे, तुम्ही एकदा या आणि माझं घर बघा. तुमच्या आत्ताच्या संभाजीनगरमधल्या घरांवरही त्यांचा आक्षेप आहे. यांना कसं आहे, शिवसैनिक मोठा झालेला चालतच नाही ना. हे मोठे पाहिजेत. शिवसैनिक उपाशी मेलेले पाहिजे आणि शिवसेना प्रमुख म्हणायचे की शिवसैनिक माझा हा मोठा झाला पाहिजे. आम्ही आयुष्याचे सगळे 42 वर्ष घालून आमचं जर घर बनवलं तर याच्या डोळ्यात ते चलतं. आमच्या प्रॉपर्ट्या लंडनला जाणाऱ्या नाहीत. आमच्या प्रॉपर्ट्या कुठं सिंगापूरला आम्ही ट्रान्सफर करणार नाहीत. ह्या मातीमध्ये आम्ही जन्मलो, या मातीमध्ये मरायचं, म्हणून आमचं घरही याच मातीमध्ये राहील. आणि तुमच्यासारखं टाईमपास म्हणून तुम्ही भारतात जे राहतायत ना तसं आम्ही नाही. आम्हाला इथंच जगायचं, इथंच मरायचं, लंडनला जाऊन मरायचं नाही. म्हणून आमच्या प्रॉपर्टीवर किती टीका केली त्याचा काही परिणाम आमच्यावर होत नाही. पाणी पुरवठा योजनेचा त्यांनी नंतर महापालिकेत आढावा घेतला, तर तुम्ही सुद्धा असा सातत्याने आढावा घेतला. तर मोर्चा त्यांनी काढला. मोर्चा काढताना ते म्हटले की आम्ही योजनेवरती आक्षेपच घेतलेला नाही. जे शहराला 142 MLD पाणी मिळते तर त्याचं वाटप व्यवस्थित होत नाही. 12 दिवसाला एकदा पाणी होतं, तर त्याचं नीट वाटप झालं तर 2 दिवसाला पाणी मिळू शकतं असं नाही. काल त्यांनी मोर्चा काढला, मोर्चाचं भाषणं केली. भाषणं झाल्यानंतर त्या महानगरपालिका आयुक्ताकडे गेली. आयुक्ताकडं त्यांनी जे काही सादरीकरण केलं ते पाहून यांची सगळ्याची तोंडं बंद झाली. त्याच्यावर रिॲक्शन यांनी दिली नाही. स्पष्टपणे त्यांनी दाखवलं काय 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 घटना आहेत आणि त्या पाहिल्यानंतर यांनी तोंडं बंद करून आल्या पावलांनी वापस गेलेली. त्यांना मूळ मुद्दा त्या टायमाला आयुक्तांनी समजून सांगितला. अहो, सर्वसामान्यासमोर भाषणं करणं वेगळं, प्रॅक्टिकल काम करणं वेगळं. म्हणून काम करत असताना या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करणं सुद्धा गरजेचं होतं. परंतु आपल्याला व्यासपीठ मिळते, आपण बोललं पाहिजे आणि काहीतरी बोलायचं म्हणून बोलून 16-17 मिनिटाचं भाषण करून आता मी जातो, आंदोलन तुम्ही चालू ठेवा, संध्याकाळी मुंबईकडे रवाना. संजय राऊतांवरती मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी टीका केली आहे. राऊत हे पाकिस्तान सारखे आहे, अगोदर गुन्हा करतात आणि नंतर विक्रम काळ खेळतात असं त्यांचं म्हणणं आहे. संजय राऊत हा जो आहे ना, ह्याला खोटारडं बोलण्याचा एक सन्मान दिला पाहिजे, काहीतरी एखादं प्राइज ठेवलं पाहिजे. इतका खोटा, पाकिस्तान तरी कमी खोटं बोलत असेल, त्याच्यापेक्षा जास्त खोटारडा माणूस आपल्या महाराष्ट्रामध्ये जर पाहायचा असेल तर तो संजय राऊत आहे. कधीतरी त्याचा आजपर्यंतचा तो जेव्हापासून बोलायला लागलाय तेव्हापासून एकही वाक्य खरं बोलल्याचं मला दाखवा. जे बोललाय नेमकं त्याच्या उलटं झालेलं आहे. पार आमच्या उठावापासून आता हे सरकार कोसळणार, आता हे सरकार जाणार, 2 महिन्यात जाणार, 1 महिन्यात जाणार. अरे तो कालावधीही संपला, दुसरं सरकारही आलं. आताशी कुठं तर त्याला जाणीव झालेली की आपण बोलतो ते कधीही सत्य ठरत नाही. म्हणून खोटारड्या माणसामध्ये नंबर 1चा हिरो कोणी असेल तो संजय राऊत आहे. आदित्य ठाकरे काल समृद्धी महामार्गावर टीका केली. त्यांनी असं वेव्हचा रस्ता झाला आहे, भ्रष्टाचार झालाय समृद्धी त्यामध्ये तो अजिबात चांगला झालेला नाही वगैरे अशी टीका करतात. ज्या रस्त्याला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव आहे, निश्चित जर त्याच्यात काही उणिवा असेल तर डिपार्टमेंट ते काम करत आहे. परंतु त्याच्यावरही टीका करणं हे मला वाटतं गैर आहे. तुम्ही दरवेळेला विकासाच्या आड येऊन जी टक्केवारी घेताना ती टक्केवारी मिळाली नसल्यामुळं समृद्धीवर त्यांनी केलेली ती टीका आहे. समृद्धीवर टीका जरी केली असली, जायचं विमान असताना सुद्धा ते पुन्हा समृद्धीने गेले, समृद्धीवरून गेले पुन्हा. हां, समृद्धीचा मार्गच एवढा चांगला आहे. सुखकर मार्ग जो आहे तो समृद्धी आहे, याची जाणीव त्यांना आहे. म्हणून विमान टाळून त्यांनी समृद्धीमध्ये जाण्याचा प्रयत्न केला आणि मला वाटतं हेच सरकारने केलेल्या कामाचं यश आहे. अंबादास दानवेंनी काल देवेंद्र फडणवीसांवर टीका केली. त्यांनी त्यांची भाषणाची क्लिप ऐकू घातली. त्यात ते म्हणाले की तुम्ही आम्हाला बैमान म्हणाले होते, तर आता तुम्ही बैमान नाही तर हरामखोर आहात. अंबादास दानवेंनी मुख्यमंत्र्याबद्दल असं वक्तव्य करणं हे अत्यंत चुकीचं आहे.
आजही आम्ही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या बद्दल असे हरामखोर शब्द वापरलेले नाहीत. पण त्यांनी जर देवेंद्र फडणवीस साहेबांबद्दल असे शब्द वापरले असेल तर त्याला योग्य तो धडा जरूर मिळेल. वेळ गेलेली नाही, वेळ थोडं थांबा, त्याचे परिणाम त्याला भोगावे लागतील. भारताने भारत पाकिस्तानचे जे काही युद्ध झालं त्याच्यानंतर एक रणनीती म्हणून आपल्या देशाचे शिष्टमंडळ प्रत्येक देशामध्ये पाठवतात. त्याच्यामध्ये श्रीकांत शिंदे यांना आफ्रिकेला पाठवतात, सुप्रिया सुळे यांना साऊथ आफ्रिका आणि इजिप्तला पाठवतात. भारताची एक ही चांगली स्ट्रॅटेजी आहे सगळ्या पक्षांना घेऊन. भारताने युद्ध करण्याच्या पूर्वी सुद्धा सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांना बोलवलं होतं, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि दुसऱ्या देशाशी युद्ध करत असताना देशातील सर्व नेत्यांनी, कोणत्याही पक्षाचा असो, त्यांनी एक येऊन हे आपल्याला लढलं पाहिजे, ही नीती आपल्या मोदी साहेबांनी ठरवलेली आहे. म्हणून आताही ही जी रणनीती आखलेली आहे की सगळ्या देशामध्ये जाऊन वस्तुस्थिती काय आहे त्या देशाच्या पंतप्रधानाला किंवा त्यांच्या असलेल्या त्या व्यवस्थेला सांगा, आणि हे यामध्ये त्यांनी प्रत्येकाचा सहभाग घेतलेला आहे. पार OAC पासून ते सुप्रिया सुळेपर्यंत सर्व त्याच्यामध्ये आहे. मग हे यासाठीच की आमची एकता किती ही मजबूतीचं चित्रसुद्धा दिसेल आणि आम्ही एक आहोत. आमच्याबरोबर लढायला जर कोणी जरी आलं तर आम्ही पक्षभेद सर्व बाजूला ठेवून लढण्याच्या भूमिकेत असतो. मला वाटतं याचं स्वागत केलं पाहिजे. दुसरं, तुम्ही पाठीमागे आरोप केला होता की तुमच्या खात्याचा निधी बऱ्यापैकी वळवण्यात आलेला आहे. तुम्ही या संदर्भात वरिष्ठांकडे बोललात, चर्चा झाली आहे. काही फरक पडलाय का? त्या संदर्भात आंदोलनं सुद्धा मोठ्या प्रमाणात झाली, त्यामुळे निधी आलाय का? कशी? नाही, निधी हे असंच येत नसतो. निधी यायला त्याला काही कारणं जी दाखवली जातात. आता हे येणारं जे अधिवेशन आहे, या अधिवेशनामध्ये पुरवणी मागण्या ज्या मांडल्या जातील त्यावेळेला आमच्या खात्याच्या मागण्यासुद्धा त्याच्यात मांडल्या जातील. आणि त्या मागण्या मांडल्यानंतर या बजेटमध्ये निश्चित पुरवण्या मागण्याचा विचार करून आम्हाला निधी ते पुन्हा सुपूर्द करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. चर्चा झाली आहे का? सकारात्मक प्रतिसाद अजित पवार यांच्याकडून? चर्चा माझी झालेली, माझी देवेंद्र फडणवीस साहेबांशी चर्चा झाली, एकनाथ शिंदे साहेबांशी झाली, अजितदादाशी झालेली आहे आणि ते सकारात्मक आहेत. येणाऱ्या अधिवेशनामध्ये ते निश्चित मला मदत करतील. येणाऱ्या अधिवेशनामध्ये आणखी एक चर्चा सध्या सुरू आहे की काही जे बडे राजकीय नेते आहेत, काँग्रेसमधले असतील किंवा शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसमधले असतील, तर ती माहिती सुद्धा देणार असल्याची किंवा तशी काही घडामोड घडण्याची शक्यता व्यक्त केली. बघा, इंडिव्हिज्युअल पाहाल ना तर राष्ट्रवादीमधले लोक यायला तयार आहेत, आमदार पदाधिकारी येतातच, काँग्रेसमध्ये यायला तयार आहेत. परंतु फक्त अडचण अशी एक आहे, 2/3 जे मेजॉरिटीने जायला पाहिजे तेवढं संख्याबळ त्यांच्याकडे नसल्यामुळं कदाचित त्यांना यायला उशीर होत असेल. परंतु फाटाफूट ही महाविकास आघाडीमध्ये मोठ्या प्रमाणात होणार आहे हे निश्चित आहे. उभाटा गटाकडे तर त्यांची तर अशी अवस्था आहे, ते कधी फुटतील याचा काही नेम नाही. म्हणून आता महाविकास आघाडी अस्तित्वात नाही हे सर्वांना माहीत आहे आणि याचा परिणाम तुम्हाला या अधिवेशनामध्ये पाहायला मिळेल. तुम्ही पोलिसांची एक मीटिंग घेऊन त्यामध्ये वाढलेल्या गुन्हेगारीबद्दल कडक इशारे दिले होते. मात्र गंगापूरचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे की उपविभागीय अधिकाऱ्याच्या पाठीमागे ठेवा लागलेला आहे आणि तो त्याला चिरडतोय की काय अशा पद्धतीचा पाठलाग जवळपास 10-15 किलोमीटरचा. काय म्हणाले एकंदरीत पालकांना? पोलिसांना मी 10-15 दिवसापूर्वी जी बैठक घेतली त्या बैठकीमध्ये सक्त सूचना दिल्या होत्या की या जिल्ह्यामध्ये वाळू माफिया असतील, भूमाफिया असतील, अवैध धंदे करणारे ड्रग्सचे लोक असतील, यांच्यावर कठोर कारवाई करा. शक्यतो काही लोकांना मोकोकासुद्धा लावा, जेणेकरून या शहराची स्थिती चांगली सुधारेल. शहरामध्ये वाढणारे दरोडे, वाढणाऱ्या क्रिमिनलच्या घटना हे पाहता मला वाटतं पुन्हा एकदा पोलिसांना बोलवणं मला गरजेचं वाटतं. एकदा त्याची बैठक घेऊन याबद्दलचा ॲक्शन प्लॅन आम्ही ठरवू आणि निश्चित या शहराची गुन्हेगारी कमी करू. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.